अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला। ही घटना इस्लामिक रिपब्लिकन मधील धर्मगुरू राजवटीचा पाया हादरवून टाकणारी आहे। 3 दशकांहून अधिक काळ त्यांनी वर्चस्व गाजवलेली राजकीय व्यवस्था कधीही अचानक नेस्तानाबूत होण्याजोगी मानली गेली नव्हती। खामेनींना आपल्या वारसाची कधीही अधिकृत घोषणा न केल्यामुळे ही उत्तराधिकारी प्रक्रिया कागदावरच अस्तित्वात आहे। त्यामुळे आता संकट काळात ती कितपत प्रभावी ठरते हा दुसरा प्रश्न आहे। नेमका खामेनींचा मृत्यू कसा घडवून आणला गेला सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाने आता भीषण वळण घेतलं आहे। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर अमेरिकन गुप्तचर संस्था CIA ची नजर होती। त्यांच्या प्रत्येक हालचालींची माहिती अमेरिकेला मिळत होती। अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे राबवलेल्या गोपनीय ऑपरेशनमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे। अनेक महिन्यांपासून खामेनी यांच्या प्रत्येक हालचालींवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांची नजर होती, त्यामुळे हे शक्य झालं। या कारवाईमुळे इराणच्या सत्तेला मोठा धक्का बसला असून संपूर्ण जगात खळबळ माजली आहे। CIA ने खामेनी आणि इराणच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या हालचालींचा सखोल अभ्यास केला होता। ते कोणाला भेटतात, कुठे राहतात आणि संकटाच्या वेळी कोणत्या बंकरचा आश्रय घेऊ शकतात याची इत्थंभूत माहिती गोळा करण्यात आली होती। अमेरिकेने ही सर्व गुप्तचर माहिती इस्रायलच्या यंत्रणांसोबत शेअर केली। विशेष म्हणजे खामेनी दिवसा स्वतःला अधिक सुरक्षित समजत असत। हीच बाब लक्षात घेऊन सुरुवातीला रात्री नियोजित असलेला हा हल्ला ऐन दिवसा करण्याचा निर्णय घेण्यात आला। शनिवारी सकाळी 6च्या सुमारास जेव्हा खामेनी आणि इराणचे इतर महत्त्वाचे लष्करी अधिकारी तेहरानमधील एका सुरक्षित संकुलात बैठकीसाठी जमले होते, तेव्हा इस्रायली लढाऊ विमानांनी अत्यंत अचूक क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला। अवघ्या 60 सेकंदात 3 वेगवेगळ्या ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले। यामध्ये खामेनी यांच्यासह इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख आणि सुमारे 40 वरिष्ठ अधिकारी ठार झाले। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इराणच्या सुरक्षा यंत्रणांना सावरण्याची कधीच संधी मिळाली नाही। या ऑपरेशन नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनी यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली। आमच्या प्रगत ट्रॅकिंग सिस्टीम आणि अचूक गुप्तचर माहितीपासून इराणचे नेते वाचू शकले नाहीत, असं ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलं। जर या मोहिमेत सुरुवातीला सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष केलं नसतं तर ते भूमिगत झाले असते, असा दावा लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे। दरम्यान या हल्ल्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला असून प्रति हल्ल्यात आतापर्यंत 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे। इराणने इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र डागली आहेत। या संघर्षात 3 अमेरिकन सैनिक ठार झाले असून 5 जण जखमी झाले आहेत। या युद्धामुळे आगामी काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला। या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यही ठार झाले आहेत, ज्यात मुलगी, जावई, नात आणि सून यांचा समावेश आहे। इराणने याची तातडीनं दखल घेतली आहे। खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेण्यात आली आहे। त्यामुळे मध्य पूर्वेत युद्धाचा प्रसंग चिघळण्याची भीती वाढली आहे। इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला गेला आहे, तर 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी लागू करण्यात आली आहे। अयातुल्ला अली खामेनी यांचा जन्म 19 एप्रिल 1939 रोजी इराणच्या मशहद शहरात एका मौलवी कुटुंबात झाला। 1979 मध्ये इस्लामिक क्रांतीत त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आणि नंतर 1989 पासून इराणचे सर्वोच्च नेते म्हणून देशाच्या सर्व धोरणांवर अंतिम निर्णय घेतला। आता त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेत रिक्त जागा निर्माण झाली आहे। 1989 पासून इराणचे सर्वोच्च नेते असलेले खामेनी यांच्याकडे सर्व महत्त्वाच्या धोरणांवरील अंतिम अधिकार होते। त्यांच्या मृत्यूमुळे सत्तेतील पोकळी निर्माण झाली असून त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।